मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आंदोलनाला समर्थन देण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पुन्हा इथे मी तेच सांगेन, पहिल्यांदा आपण आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा विचार करू, मग आंदोलनकर्त्यांवर बोलूया. आंदोलन करणाऱ्यांच्या मागणीच्या बाबत मी राज ठाकरेजी असतील, उद्धवजी ठाकरे असतील, काँग्रेस असेल, या सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगतोय की नीटच्या परीक्षेमधली गडबड ही पोलिसांनी निदर्शनास आल्यावर त्यावर कारवाई केली, SIT स्थापन केली, CBIने पाळंमुळं खोदली, आपल्या संसदीय कार्यप्रणालीतल्या असलेल्या समितीने चौकशी सुरू केली, आरोपींना अटक झालं. यावर तंत्रज्ञानाच्या आधारावर समस्या निवारण करता येईल का परीक्षा घेण्याच्या, त्यावर काम सुरू झालं. यात कोणालाही सरकारने पाठीशी घातलेलं नाही. यात असा आरोपही नाही संबंधित मंत्री किंवा संबंधित मंत्र्यांच्या जवळचे कोणी यांनी काही गुन्हा केलाय, व्यक्तिशः त्यांचा काही त्यामध्ये हातभार सहभाग आहे असा आरोपही नाही. जी चूक, जो गुन्हा, जे घडायला नको होतं ते घडलं, त्याच्यावर संपूर्णतः सरकार पाळंमुळं खोडून चौकशी, अटक आणि ते पुन्हा होऊ नये म्हणून तंत्रज्ञानावर त्याच्यावरचं उत्तर हे शोधल्यानंतर आता NITची परीक्षा झाली. खरं तर आज अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या त्या माझ्या भगिनीचं. ती महिलांमध्ये देशात पहिली आली. आता परीक्षा होऊन मुलं पुढे गेली. त्यामुळे आता या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काही सूचना असतील तर त्या जरूर आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे, एवढंच मी त्या ठिकाणी सांगेन.